नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टर 20,000 रुपये धान बोनस मंजूर करण्यात आलेला होता. प्रत्येक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत धान बोनस दिलं जाणार होतं. याच्या संदर्भातला जीआर सुद्धा काढण्यात आलेला होता. तर मित्रांनो, हा जीआर काढल्यानंतर लवकरात लवकर धान बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरण सुद्धा केलं जाणार होतं. मात्र या योजनेमध्ये बोगस लाभार्थी आढळून आले. राज्यातील नाशिक, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या 4 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बोगस लाभार्थ्यांची संख्या आढळून आल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून धान बोनससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. आणि मित्रांनो, आता ही फेर तपासणी पूर्ण झालेली आहे. लवकरच राज्यातील धान बोनस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति हेक्टर 20,000 रुपये अनुदान शासनाच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे निर्देश राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी एकूण 900 कोटी रुपयाचा निधी वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीवर धान विक्रीसाठी नोंदी केलेल्या आहेत, मग त्या शेतकऱ्यांचं धान विक्री झालेलं असो किंवा नसो, अशा शेतकऱ्यांना यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सरासरी 15 जून पर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. आशा करतो 15 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जावं. जे खरोखर लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यावरती हे अनुदान आलं पाहिजे. मित्रांनो, राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या आढळून येते. बोगस लाभार्थ्यांमुळे खरोखर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अशी प्रतीक्षा करावी लागते. अगदी तसंच या योजनेमध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना या धान बोनसची भरपूर प्रतीक्षा करावी लागलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून हे दिलासादायक अपडेट देण्यात आलेलं आहे. 15 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति हेक्टर 20,000 रुपये, ज्या शेतकऱ्यांचे धान उत्पादन 2 हेक्टर पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 40,000 रुपये, जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत शासनाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. तर मित्रांनो, याच्या संदर्भातला सविस्तर जीआर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल, या योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत, कोणते शेतकरी पात्र करण्यात येणार आहेत, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये जीआर मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.